तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या आसलगाव बाजार येथील प्रसिद्ध मरीमाता संस्थानात आषाढी अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही 29 जुलै रोजी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीसह विविध भागांतून हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली। मंदिर परिसर दिवसभर जयघोष, आरती आणि भक्तिरसाने भारावून गेला। मरीमातेवर अपार श्रद्धा असलेल्या भाविकांमध्ये मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे। आषाढी पौर्णिमेच्या दिवशी अनेक भाविकांनी देवीला मेंढा तसेच बोकडाचा नवस अर्पण केला। नवसपूर्तीनंतर भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला। यावेळी महिला भगिनींनी मोठ्या भक्तिभावाने मंदिरात एकत्र येऊन आरती, पूजा अर्चा आणि दहीभाताचा नैवेद्य अर्पण करून देवीचे पूजन केले। संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले। मरीमाता संस्थानाची एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरा आजही जपली जात आहे। स्थानिक श्रद्धेनुसार मंदिरातील महाप्रसाद किंवा नारळाचा प्रसाद घरी नेला जात नाही। अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे पाळली जात असून भाविक मंदिरातच प्रसाद ग्रहण करतात। आषाढी पौर्णिमेची ही यात्रा आसलगावच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक मानली जाते। भाविकांनी मरीमातेच्या चरणी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत दर्शनाचा लाभ घेतला। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, आसलगाव। पिढीनपिढ्या खूप जुनं मंदिर आहे हे। याच्यावर एवढे संकट आले, महापूर झाला मोठा, पण माऊली तिथं बसलेली आहे। एकदम माऊली साक्षात आहे हे। भरपूर जणांची कुलदेवता इंदूर, भुसावळ, मुंबई, दिल्लीपासून इथं पब्लिक येते। एक नंबर मंदिर आणि साक्षात हिच्यावर एवढे इग्न आले, पब्लिकवर आले। आसलगाव एवढं मोठं इग्न आलं होतं, पण हिनं 3 ठिकाणी 3 धारा पडल्या आणि जनतेला वाचवलं। ती स्वतः तिथं बसलेली आहे, तिच्या डोक्यावरून पाणी गेलं। मोठा महापूर झाला, ढगफुटी झाली होती इथं। इथं अजून बी दिसते तुम्हाला, एकदम साक्षात मंदिर आहे। खूप दुरून पब्लिक येते। आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे? आजच्या दिवसाचं हे आखाडीचं महत्त्व आहे। आज आखाडीचा दिवस आहे, तो आम्हाला भक्ताला, जनता, पब्लिक हे सर्वजण खूप साजरा करतात। आम्ही पुजारी हे पिढीनपिढ्या खूप जुनी, म्हणजे याचा अंत बी नाही आहे कुठं। खूप आमचे आजार सासऱ्यापासून जुना एक नंबर साक्षात मंदिर आहे। आज मेंढ्याचा कार्यक्रम असते आणि पुजारी आम्हाला हे मेंढे पाळाच लागतात, त्याचं पालन करावं लागतं। पहाटे 4च्या दरम्यान आमचा इथं रथ होते, तो रथ आम्हाला करावाच लागते। तो रथ तिथं बाहेरची सावली, कोणाची सावली चालत नाही। तो रथ म्हणजे एवढा साक्षात आहे, त्याचं आम्ही सांगत नाही। माऊली तर आहेच, तिचं वाहन आहे ते रथाचं। या रथाचं दर्शन तिनं स्वतः मला दिलेलं आहे। माझ्या अंगात सवारी आहे। चैत्र महिन्यात माझ्या घरीच मला तिने साक्षात दर्शन दिलं। मी इथं दरबारात आहे, याच्यात खोटं म्हणजे काहीच नाही आहे। खूप जुनं मंदिर आहे, पिढीनपिढ्या